परभणीचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांनी सध्या जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। याच पार्श्वभूमीवर गुरुवारी 7 मे रोजी पाथरी येथील प्रियल हॉटेलमध्ये खासदार संजय जाधव यांच्या समर्थकांची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। या बैठकीत उपस्थित शिवसैनिकांनी पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत एकनिष्ठ नेत्यालाच डावललं जातंय अशी भावना व्यक्त केली। मागील 2 महिन्यांपासून खासदार जाधव यांना पक्षात एकाकी पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत समर्थकांनी आगामी काळात जाधव जो निर्णय घेतील त्यामागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला। या बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी स्थानिक नेतृत्वावर आणि पक्षश्रेष्ठींवर गंभीर आरोप केले। गंगाखेड विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आल्याबद्दल शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला। आमच्यासाठी मातोश्री आणि नेतृत्व म्हणजे केवळ खासदार संजय जाधवच आहेत अशा शब्दात कार्यकर्त्यांनी आपली निष्ठा व्यक्त केली। 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांबाबत खासदार जाधव यांना विश्वासात न घेता त्यांच्या विरोधात बैठका घेतल्या जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले। विशेष म्हणजे या बैठकीतील कार्यकर्त्यांचा सूर आणि पक्ष नेतृत्वाबद्दलची नाराजी पाहता खासदार संजय जाधव लवकरच उद्धव ठाकरे गटातून बाहेर पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट।